नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरगुती आणि खमंग प्रकारचं असं काळं तिखट कसं करायचं, ते कसं भाजायचं. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की चुलीवर चांगल्या पद्धतीने खमंग काळं तिखट कसं भाजायचं. तर आम्ही 1.5 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. तर त्याच्यासाठी बघा, आता हे पहिल्यांदा चूल चालू केली, त्यानंतर त्याच्यावर कढई ठेवली. थोडंसं तेल टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही कारण नंतर ते बारीक होत नाहीत मिरच्या. त्यामुळं थोडंसं तेल टाकून पहिल्यांदा आपण पहिल्यांदा मिरच्या भाजून घेऊ, किंवा नाही पहिल्यांदा काय करू आपण, धन, कांदा, खोबरं सगळं भाजून घेऊ. तर पहिल्यांदा खोबरं भाजून घेऊ. तर 1.5 किलो मिरच्याला अर्धा किलो खोबरं टाकले आम्ही. अर्धा किलोला थोडंसं 2-3 कमी असेल तेवढं खोबरं टाकलं आहे. ते चांगलं लालसर होईपर्यंत भाजायचं. तर मला तर काय एवढं जमत नाही आहे, कारण पहिल्यांदा जीवनामध्ये करते. लग्न झाल्यापासून आधी आईनं तर काही करू दिलेलं नाही आहे. त्यानंतर लग्न झाल्यावर पहिल्यांदा सासूबाई म्हणल्या, आता तू भाज, कारण त्यांना डोळ्याला ते थोडा त्रास होतो, त्यामुळं मग आता मी भाजते. तर पण पहिल्यांदाच माझ्याकडून खूप छान झालं तिखट अशा प्रकारे चुलीवर करते. आता मी आहे तर म्हणजे आता नोकरी करते, वकील आहे, पण तरी पण घरचे कामं पण बघा कसे करते. आणि केलंच पाहिजे, प्रत्येक मुलीला आलं पाहिजे घरचं काम. तर बघा, कांदा असा लालसर भाजून घ्यायचा, आणि आपण पहिल्यांदा खोबरं भाजून घेतले, त्यानंतर कांदा. असं जेवढं लाल चांगलं झालं ना, तर तिखट एकदम खमंग आणि काळं होतं. तर एवढा धूर लागत होता ना, डोळ्यामध्ये कचकच होत होतं. आणि आधीच थोडंसं स्किनला उन्हामध्ये जाऊन खराब झाल्यामुळे अजून हे उन्हाने तर पूर्ण आग पडली होती तोंडाची. त्यानंतर बघा, हे घेतले धने भाजून घेतलेत. तर धने पण अर्धा किलोला थोडे 2 कमी असेच घेतले. तर आणि देठ काढले होते, त्यामध्ये 1.5 किलोला 1-2 तर हेच निघतात, ते मिरच्यात देठ निघतात. त्यानंतर कच्चे मसाले भाजून घ्यायचे. त्याच्यामध्ये जेवढे असे थोडे निब्बर मसाले असतील ना, ते आधी भाजून घ्यायचे, म्हणजे ते पकडी फूल ते लवकर ही होतं, करपतं. म्हणून पहिल्यांदा हे म्हणजे उंची शहाजिरा, जिरा ते नंतर भाजायचं. तर आपण पहिल्यांदा ते भाजून घेतलं, आणि त्यानंतरच सगळे मसाले घेतलेत. 12 प्रकारचे मसाले घेतले. तर त्यानंतर हे रामपत्री, तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहीत नाही, तर रामपत्री पण आपण थोडंसं तेल टाकून ही पत्रीचे पानं भाजून घेऊया. आणि त्यानंतर सगळा मसाला भाजल्यानंतर आता मिरच्या भाजून घेऊ. तर हे बघा, आमच्या सासूबाई मिरच्या टाकतायत. तर थोडंसं तेल टाकायचं, जास्त टाकलं की कुटता येत नाही. आणि हे सगळं तेल टाकलं की मिरच्या पण छान अशा प्रकारे भाजून घ्यायच्या. त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये तरीच्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत. तर तरीच्या मिरच्या पण भाजून घ्यायच्या. आणि खोबरं आणि कांदा हे घरी मिक्सरनं वाटून घ्यायचं, म्हणजे बारीक होतं. आणि त्याच्यामध्ये अजून 2 वाटी तेल गरम करून टाकायचं. आणि मग हे अशा प्रकारे सगळं आमचं रेडी झालेलं आहे. आणि हे कुटून आणायचं बाहेरून, आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं ना, अजून आपला हे सूर छान होतो. तर असं बघा, घरगुती एकदम चविष्ट अशा प्रकारचं आम्ही तिखट तयार केलं आहे. तर तुम्ही कसं करतात ते पण आम्हाला नक्की सांगा. ह्याच्यामध्ये अजून काय ॲड करतात का, आणि असेच व्लॉग बघण्यासाठी